Cancer Healer Center, a new beginning. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा. तसंच प्रशांत कोरटकर विरोधामध्ये लुकआउट सर्क्युलरही जारी. प्रशांत कोरटकर कुठेही असो अटक करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. जनता नव्हे तर पुढारी जातीयवादी स्वार्थासाठी जात निर्माण करतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. तर जातीयवाद करणाऱ्या पुढाऱ्यांची यादी गडकरींकडूनच घ्या, नारायण राणे यांची प्रतिक्रिया. नागपुरातील दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार, नुकसान भरपाई दिली नाही तर दंगलखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका. नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये महिला पोलिसांच्या विनयभंगाचा मात्र उल्लेख. नागपूर हिंसाचार प्रकरणातील जखमी असलेल्या एकाचा मृत्यू. नागपुरातील मेयो रुग्णालयामध्ये इरफान अन्सारी यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली होती, नारायण राणेंचा दावा. दिशा सालियांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेमधून गंभीर आरोप. किशोरी पेडणेकर दिशा सालियांच्या घरी काय करत होत्या, मंत्री नितेश राणे यांचा सवाल. तर दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांना न्यायालयात योग्य न्याय देईल, नितेश राणे यांचं वक्तव्य. पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये बैठक. कितीही नाकारलं तरी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली. जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ हे सर्वांना माहिती. अधिवेशनामध्ये एखादी धक्का देणारी घटना समोर येईल, संजय शिरसाट यांचा दावा. मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कामं वाढतात असं समजलं, विधानसभेत शिवसेनेचे आमदार बाबूराव कोहळीकर यांचं वक्तव्य. जळगावमध्ये उज्ज्वल निकम यांनी घेतली छगन भुजबळांची भेट. दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा, भेटीचं कारण स्पष्ट. मंत्री जयकुमार गोरेंकडे खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी. सातारा न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. काल 1 कोटींची खंडणी स्वीकारताना संबंधित महिलेला अटक. माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. बँकेच्या 347 कोटींच्या कर्जवाटपात 182 कोटींची अनियमितता. दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, शोभा बच्छाव, राहुल ढिकले यांचाही समावेश. वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न. सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीमध्ये मागितल्यानंतर मराठीला गोळी मारा असं म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ. वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सीमांकनाच्या विरोधात दक्षिण भारतातील 5 राज्य एकवटली. 5 राज्यांची केंद्र सरकार विरोधात मोहीम. लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन करण्यावर दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप. आजपासून आयपीएलचा रणसंग्राम. सलामीला कोलकाताचा संघ बंगळुरूशी भिडणार. इडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7:30 सामना रंगेल. डायलॉग विथ वरुण दास कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांच्याशी विशेष संवाद. मुलाखतीमध्ये अध्यात्म, जीवन आणि मानसिक आरोग्य यावर चर्चा. न्यूज 9+ ॲपवर आज रात्री मुलाखतीचं प्रक्षेपण. Cancer Healer Center, a new beginning.